स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अहो यादी घेतलीत ना सगळी? हो करतोय. सगळी तयारी आहे त्याच्यात. हो आणि महत्वाचं म्हणजे सगळी फळं छान घ्या बरं का, ताजी घ्या. लिहिली आहेत. आणि नारळ चांगले मोठे घ्या, नाही तर आणाल सुपारी एवढी. माझ्या डोक्या एवढे आणतो म्हणजे फोडायला सोपे. काय हो? काय तू पण मला कळत नाही का काय? हा. आज तू बाकीची तयारी कर, मी स्वयंपाकाचं बघते। हे बघ, आज पाटवडीची भाजी करूयात। सलीलला आवडते ना? मला पण आवडते. तू एक काम कर ना, संध्याकाळी मी कॉलेजातनं घरी आले ना की मग कर, म्हणजे मला बघता येईल आणि शिकता पण येईल. मी मदत करेन तुला. अगं तुला कुठे वेळ आहे शिकत बसायला? तू कॉलेजात जा आणि खायला घरी ये, मी करते सगळं। काय आणलं सलील? अगं हे फुलं झिरमिळ्या सगळी तयारी करायची ना एक आता. मिनिट, संध्याकाळी मी येईपर्यंत कशालाही सुरुवात करायची नाही. मी सगळं व्यवस्थित. थांब थांब थांब, हे बघ मी आणि रीमाने काही गोष्टी ठरवल्या आहेत. तू कॉलेजमधनं ये आरामसे, मग आपण लर करू. हा चल. झाली ना? पूर्ण झाली ना यादी? अहो एक महत्वाचं म्हणजे त्या मिठाईवाल्याला फोन करायला विसरू नका. आई, कॉलेजातून येताना मी जाऊ का मिठाईवाल्याकडे? बाबा यादी पण मला द्या, मी कॉलेजातून येताना सगळं घेऊन ये. अगं नको, तुला नाही जमणार. मला नेहमीची सवय, मी करतो. तू काळजी करू नकोस. पण येतो ग. लवकर या, लवकर. आई, मला काहीतरी काम सांग ना. मी कसली कामं करणार आहेस ग? तू जा बरं, आपल्या कामाला जा. लायब्ररीत जाऊन बस आणि अगदी शांतपणाने ये, कसली काळजी करू नको. आम्ही आहोत ना सगळी कामं करायला. जा जा, पळ लवकर. या घरात कोणाची माझ्याकडून कसलीच अपेक्षा नसावी. काही दिवसांनी मी या घरात उपरी तर होणार नाही ना? की हो, तुमची तयारी झाली सगळी? बघताय काय असे कशी दिसते मी? छान दिसतेस. बरं, पण मला हे सांगा की इथे मी सगळ्या गिफ्ट ठेवल्या होत्या त्या गाडीत गेल्या का? घेतल्या, सगळ्या गाडीत व्यवस्थित घेतल्या. मला कळत नाही केवढे गिफ्ट कशा करता एवढा खर्च केलास तू? म्हणजे काय, माझ्या पहिल्या नातवासाठी, माझ्या मुलीसाठी मी काहीच करायचं नाही का? तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये लक्ष घालू नका. तू कर का, पण एवढं आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन कशाला करायला पाहिजे? प्रदर्शन? हो. आपण आहोत श्रीमंत. आहोत ना. हे बघ, माझं काय म्हणणं, ते आपली व्याही आहेत. आपल्या जवळच्या माणसासमोर आपण असं श्रीमंतीचं प्रदर्शन करतो का? तुम्ही मला ज्याच्यात त्याच्यात मोडता काय घालता? तसं नाही का भाई. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच आपले नातेसंबंध जवळचे राहतात, प्रेमाचे राहतात. जाऊ दे, तुला नाही करायचं. चल 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 चल, तुझ्या मनासारखं होऊ दे. चल चल चल. काय छान नाव ठेवलं घाट्या वेळी. अवंतिकानी ग, काय ग नाव म्हणालीस? पार्थ. पार्थ. हो, खरंच सुंदर आहे ना. ऍक्च्युली बाबांनी सुचवलंय ना. हो का? थोडे की नाही. दीक्षितांनी सुचवलं ना, म्हणजे नक्की अर्थपूर्ण असणार आहे.
आई मी ह्याला आत घेऊन जाऊ का ग? हे काढतेस इथे? सावकाश ग बाई. काय आजोबा वगैरे झाल्यावर कसं काय वाटतं? हा आनंद मी मनाने केव्हाच अनुभवलाय. हो ना? पण वयाने म्हणाल ना तर मी अजून सलील एवढाच आहे. सर अजून तुमचा विद्यार्थी कॉलेजमध्येच शिकतोय. क्या बात है, अभी तो मैं जवान हूँ. काय बोललात बाबा, असं दिल जेव्हा पाहिजे. मग काय सलीलराव, काय आता पुढचा पाळणा कधी? नाही, पार्थला पाठोपाठ बहीण हवी आहे का? टिप्स देऊ नकोस बाबा. नातू झालाय त्याच्यासाठी त्याला खेळवायला वगैरे इथे यायचं. गुडघे दुखत असले तरी लंगडी घालणार त्याच्याकडे. व्यायाम सुरू केलाय. हो, आता आणखी व्यायाम करायला लावू नकोस नव्या मी तर त्याला छान छान शब्द शिकवणार. हा हे चांगलं. नाही बाबा, तुम्ही त्याला काही शिकवा, पण व्याकरण सोडून तुम्ही त्याला काही शिकवा. तो जर का माझ्यावरती गेला ना तर तुमच्या दोघांचे वांदे आई तू सुद्धा आता कंबर कसून तयार हो जरा. पहिलं ना जिम वगैरे जॉईन कर, हेल्दी हो एकदम. अगं नातवंडांची संख्या वाढत चालली आहे तुझ्या. आई काय सांगते, रीमा सारखं दूध तूप खा आणि धष्टपुष्ट हो चालली. आणि जाते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत. हे गे बाई चल, स्टॉलवरचे पदार्थ आलेत, बाहेर पुरुष माणसांना आधी नेऊन दे, त्यांचा आरडाओरडा सुरू होईल नाही त्याचा. बघू तुम्हारी बांगड़ी, डिजाइन बहुत अच्छा है. कहाँ बनवाया? सोनार पुण्या का है? आप मराठी में बात कीजिए ना, मला मराठी चांगलं कळतं. अगं बाई, मला काय माहिती, मला वाटलं तुम्ही पंजाबी. मराठी कुठलं येणार? पण चांगलं बोलताय की मराठी. अर्थातच आमचा अनिश आणि अवंती एकाच कॉलेजमध्ये, दोघांची चांगली मैत्री आहे, त्यामुळे अवंती मला अगदी मुलीसारखीच आहे. कदाचित मला वाटतं दोघंही सारखंच नशीब घेऊन आलेत. काय करतो काय तुमचा अनिश? अवंती काय बाई? अगं यांनी काही खाल्लंय बिल्लंय का नाही? आत्ताच सगळं झालंय, वेफर्स चरतोय. बरं ह्याला जरा आतमध्ये ठेवून ये जा. पटकन जरा ये मदतीला. आले आले. आत्यानी पाळण्यात नुसती नावं ठेवायची नसतात, मदत करायची असते. या आले एक मिनिट. हा प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सल्या. शिव्या का देतोस मोठ्या माणसाची? असं काय करतोय तू? माझ्या बायकोचा भाऊ आहे. ही शिवी नाही, हे एक नातं आहे. कळलं का साले भाऊ? एक लक्षात ठेवायचं, आपल्याला आता 5-6 मुलं व्हायला हवी. नाही तर काही दिवसांनी आपणच अल्पसंख्याक होऊ. हे बरोबर खरं बोललात. काय बोलतोय सगळ्यांसमोर? त्यांचा मान राखावा. कोण मोठे इथं? हे दोघं? अगं सध्या उपस्थितांपैकी हे दोघंच सगळ्यात तरुण आहेत. ऑफकोर्स. कुठल्याही बाबतीत पैज लावा, आम्हीच जिंकू. काय सर? आंटी जी हे घ्या, सामोसे आईच्या स्टॉल वरचे आहेत, स्पेशल. अनिशला आवडतात ना, बांधून देते. ओके. तो नाही ना आला? अरे पुत्र, उसे कुछ काम था. कुछ काम वाम नहीं था, मुझे पता है क्यों नहीं आया. अरे उसी जगदीश के पास गया है वो, जिससे तुमने अपना मकान खरीदा है. नवं घर. अवंती काय म्हणते गीता? अवंती हे खरं आहे? अवंतिका, खरं आहे हे? अगं काय बोलतेस तू? एकटी राहणार आहेस? काय आजकालच्या मुली आहेत बाई ह्या. परस्पर निर्णय घेऊन मोकळ्या आणि मग मोठ्यांनी निस्तरायचं. कुसुम जरा गप्प राहा. अवंतिका, आम्हाला का नाही सांगितलंस? अशी कुणाकडून तरी बाहेरून बातमी आमच्यापर्यंत यावी. मैं चलती हूँ अवंतिका. आई एम सॉरी, मुझे पता नहीं था. तू खरंच वेगळी राहणार आहेस? अगं तुला वेड लागलाय का? त्याचा इतरांना किती त्रास होईल.
आणि तुला काय वाटतं तुझा त्रास होतो आम्हाला? अगं तुझ्या पायावरती तू स्वतंत्रपणे उभी आहेस ना. एकटं राहणं सोपं आहे का? अगं अशा तरुण वयात एकटी बाई राहायला लागली ना की लोकांना चर्चेला ऊत येईल नुसता. सुलभा तरी मी तुला सांगत होते हा. वेडेपणा करू नकोस. अगं त्रास होईल तुला. मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. सुलभाते, माझं एक ऐकाल का? या घरातली एक म्हणून मी काही बोलू का? आता अवंतिकाला जर स्वतंत्रपणे राहायचंय तर राहू दे ना तिला. याच्यात तर तिचं खरं कौतुकच करायला पाहिजे. अहो ती पहिल्यापासून इतकी धीट आणि हुशार आहे ना की आजूबाजूच्या लोकांना चांगला धडा शिकवेल. आणि मला असं वाटतं की स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, ते इतरांना समजावून सांगणं आणि त्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी करणं हीच तर खरी स्त्रीमुक्ती चळवळ. मला तरी काही ह्याच्यात गैर वाटत नाही. आणि हे बघा, त्यातून जर तिला काही अडचणी आल्या ना तर आपण सगळी आहोत ना तिच्या पाठीशी. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे. अवंतिका बस. हे बघ मला एक सांग, तू सगळं ठरवलंयस का? म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे झाल्या आहेत का? हो बाबा. तूच निर्णय घेतला असशील तर तो योग्यच असेल. बाबा आपल्याला विचारू नको का निर्णय घ्यायला? सलील, अरे पण मला माहितच होतं हा ओव्हर रिॲक्ट होईल. याला ओव्हर रिॲक्ट म्हणतात? सलील रे, भांडतोस काय? भांडून काय होणार आहे? अवंतिका मला सांग, तू कुठे घर पाहिलंयस का? वृंदावन सोसायटी. बाई ग, कॉलेज रोडला इतक्या दूर? अगाई दूर नाहीये, बस रिक्षाने 15-20 मिनिटं लागतात. अगं पण रिक्षाने रोज जा ये करायची म्हणजे खर्च तरी परवडायला हवा ना तुला. बरं बसनी जा म्हटलं तर बसेस मिळतायत कुठे? आई ग, अरे मला तरी विचारायचंच ना. इथे काय जवळपास घरं नाही आहेत आणि भाड्याने एखाद्या ठिकाणी चांगलं घर मिळालं सुद्धा असतं. भाड्याने नाही, ओनरशिप घेते. काय? तुला काय रेटची कल्पना आहे का त्या एरियातल्या? हो, मी चौकशी केली. अवंतिका, नीट विचार केलायस का सगळं? हो बाबा, हाऊसिंग लोन सुद्धा मिळतंय. अगं पण एवढी 8-10 लाखाची लायबिलिटी कशाला घ्यायची? सलील, रिस्क घेतल्याशिवाय होतात अशा गोष्टी. तू नोकरी सोडलीस, बिझनेस सुरू केलास, तेव्हा घेतलंस ना लोन तू? कोण होतं तुझ्या पाठीशी? तरी झालं ना सगळं व्यवस्थित? हे बघ, माझी गोष्ट वेगळी आहे. तुझी का गोष्ट वेगळी? हा, तू मुलगा आहेस म्हणून? बाबा, मी नोकरी बरोबरच बाहेरची कामं पण करणार. पण अवंतिका, हे सगळं अगं अभि, पण काय काय करणार आहेस? नोकरी, अभ्यास आणि आता ही बाकीचे काम. करेन की. खूप मुले करतात. नथिंग ग्रेट अबाउट इट. इतकं सोपं नाहीये ते. निखिली केली असेल मदत तुला? नाही अरे सलील. हे बघ, काही सांगू नकोस. बाहेरच्यांची मदत घेतेस आणि बाहेरच्यांकडनंच कळतंय आम्हाला जागा घेतली असते. एवढी काही जड झाली नाहीयेस आम्हाला.
सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे ठरवायचं आणि करून मोकळं व्हायचं. दुसऱ्याचा काही विचारच घ्यायचा नाही. अगं आई, मी तुमचाच विचार करते. आता मी कसं समजून सांगू तुला? हे बघ अवंतिका, तुम्ही आणखी तिला सपोर्ट करू नका. नाही, मला एक कळत नाहीये तुझा प्रॉब्लेम काय. काय तर काय. अरे तुम्ही थोडा वेळ सगळे गप्प बसणार आहात का? तिला बोलू द्या ना जरा. आई, आता मी स्पष्टच सांगते. कदाचित मी जे बोलते ते बरोबर नसेलही, पण आयुष्यात कधीही माझी तुम्हाला अडचण होऊ नये एवढाच माझा हेतू. अडचण? अडचण कसली यार? हे घर तुझंच आहे ना. हो हो, हे सुद्धा माझंच घर आहे आणि इथे हक्काने येतच राहणार आहे मी. पण सलील, त्याचबरोबर ही गोष्ट सुद्धा खरी आहे की दूर राहिल्याने संबंध जास्त चांगले राहतात. इथे राहून मला तुमच्या सगळ्यांच्या आधाराची खूप सवय लागली. पण मला एकटीने राहायची सवय करायची, स्वतंत्रपणे. मला ना याच्यात काही पॉइंटच वाटत नाही. मग काय? उगाच नसता हट्ट नको ग करूस. आमचा सारखा इथे जीव टांगणीला लागेल तुझं कसं चाललंय म्हणून. आई, एकमेकात खूप गुंतलो ना तरी त्रास होतो. आई, तू वेगळा काहीही विचार करू नकोस आणि प्लीज वाईट पण वाटून घेऊ नकोस. आयुष्यात प्रत्येक निर्णय घेताना जसा पाठीवर हात ठेवला होता, जसा आधार दिला होता, तसाच आज पण दे. आयुष्यभर आई वडील आणि भाऊ बहिणींवर ओझं बनून राहण्यापेक्षा वेगळं राहायला काय हरकत आहे? आणि त्यातून जर ती मुलगी नोकरी करत असेल ना तर काही प्रश्नच नाहीये. नाही नाही, आहे बा काय आहे बरं का, हा नुसता पैशाचा प्रश्न नाहीये ग. समजा अशा परिस्थितीत तुझी मुलगी असती तर तू काय. तरीही मी तिला सपोर्ट केला असता. स्वतःची काळजी घेणं आणि इतरांपासून स्वतःला वाचवणं हे स्त्रीला करता आलंच पाहिजे. छान छान छान. नाही म्हणजे अगदी स्त्री मुक्ती चळवळीतल्या एखाद्या स्त्रीसारखी पुढाऱ्यासारखी भाषण करतेस तू. मला आवडलं. बोला. मला वाटलंच होतं की तुम्ही असं काहीतरी बोलाल म्हणून. पण हे सांगा, माझं ह्याच्यात काही चुकलं का? हे बघा, स्त्री काय किंवा पुरुष काय हे जर दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागले ना तर ते कमकुवत होतात. आणि म्हणूनच आपल्या स्वतःच्या आयुष्यातील निर्णयाबाबत इतर लोक मग लुडबुड करायला लागतात, ते ढवळाढवळ करायला लागतात. म्हणून मला असं वाटतं की आपण स्वतंत्र राहावं, स्वतंत्रपणे विचार करावा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. काही समजा काही चुकलं तर बिघडलं कुठे? चुकांमधून माणूस सुधारत नाही का? स्वतःच्या चुकातून तू शिकलीस तसं का? अनिरुद्ध, मला काय म्हणायचंय, म्हणजे हे सगळे तुझेच विचार आहेत ना? म्हणजे नणदेच्या कायमच्या जबाबदारीतून तुझ्या लेकीची मुक्तता झाली ना, त्यामुळं तुला विशेष आनंद झालाय का असा मला प्रश्न. हॅलो. हा उर्मिला, एक मिनिट. अवंतिका, ए अवंतिका. बाहेर गेलीये. अरे बाहेर गेली का? अगं ती बाहेर गेली का? हा, तू कशी आहेस? आणि आप्पा तुझे? हा, नमस्कार सांग माझा. हो हो, तुझा निरोप सांगतो. अच्छा, कुठे गेली कुठे अवंतिका? असेल काहीतरी घराचं काम. मी काहीच बोलत नाही तिला. आता काय बोलू? काय तिला सरळ सांगा, काही गरज नाही म्हणा वेगळं राहायची. इथे काही त्रास आहे काय तिला? कुणी काही बोललंय का? हे सगळं ऐकल्यापासून ना माझं लक्षच नाहीये कशात. सुलभा, आजपर्यंत तिने प्रत्येक निर्णय योग्यच घेतलाय ना. हो, योग्यच होता. म्हणूनच आपण कधीही विरोध केला नाही तिला. पण हे काही मला बरोबर वाटत नाही. मुळात मला कळत नाही तिच्या मनात हे आलंच कसं? कुणी भरवलं? शांत हो तू. आपण आपल्या वागण्यात काही बदल केलाय का? कुणी काही तिला बोललंय का?
मग कशासाठी हा अट्टाहास एकटा राहायचा? सोपं आहे का ते? सोपं काहीच नाही आहे सुलभा, आणि याची तिला जाणीव आहे. तरीही काही नाही. अलीकडे ना ती फार अलिप्तपणेच वागायला लागली. असं कसं बोलतेस तू? नाही तर काय, तिच्यातला हा मला बदल जाणवतो. सगळं मनात ठेवते, परस्पर स्वतःच स्वतःच सगळं ठरवते, सगळे निर्णय घेते, तसंच वागते. आपल्याला एकदा सुद्धा विचारलं नाही, विचारावंसही वाटलं नाही तिला की आई मी वेगळं राहू का? तू नाही म्हणणार तिला माहितच ना. तुम्हाला तरी कुठं सांगितलं हो तिने? सगळ्या गोष्टी परस्पर करते. या ऑफिस मधून त्या ऑफिसात सतत वणवण, पायपीट, धडपड. सुलभा, अवंतिका आता खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ पाहते. त्याचा आपल्याला अभिमान वाटायला नको का?